नमस्ते. नमस्कार. खेड तालुक्यात जे क्रीडा संकुल आहे, राजगुरू क्रीडा संकुल, ते तिनेवाडी रोडला आहे, राजगुरुनगरच्या उत्तरेला. आणि तिथं निवडणुकीच्या मतदानाच्या पेट्या ठेवलेल्या आहेत. बऱ्याच वेळा असं होतच असतं. राजगुरुनगर नगर परिषदेचा निकाल झालेला आहे. मतमोजणी झाल्यानंतर ते पेट्या काढल्या पाहिजेत, मात्र तिथं आहेत असं समजते. त्या पेट्या तिथं असल्यामुळं क्रीडा संकुलमध्ये वाहनं नेऊन देत नाहीत. लोक जातात, मात्र ती वाहनं सगळी रस्त्यावर लागतात आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी, नागरिकांसाठी ती फार मोठी अडचण आहे. तुम्ही आमदार म्हणून त्याच्यावरती काय पर्याय शोधला आहे? मुळातच क्रीडा संकुल हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं खेड शहर आणि परिसरातील लोकांना व्यायामासाठी असेल, रनिंगसाठी असेल, चालण्याचा ट्रॅक असेल किंवा बॅडमिंटन हॉल असेल, ओपन जिम असेल, बंदिस्त जिम असेल, या माध्यमातून लहान मुलांपासून तर ज्येष्ठ, वयोवृद्ध आणि त्याचबरोबर पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून पूर्वतयारीसाठी, परीक्षेसाठी अनेक अकॅडमीची मुलं त्या ठिकाणी येत असतात. आणि अशा ठिकाणी महसूल विभागाने ह्या मोजणी प्रक्रिया किंवा इतर काही ॲक्टिव्हिटी राबवू नयेत, यापूर्वीसुद्धा त्यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. शासकीय ज्या गोदामं किंवा इतर काही शासकीय जागा आहेत अशा ठिकाणी मतमोजणी किंवा यापुढे ठेवावी. कारण हे जर क्रीडा संकुल अशाच पद्धतीनं वारंवार बंद ठेवलं तर बॅडमिंटन हॉल बंद राहतो, बंदिस्त जिमचा हॉल बंद राहतो आणि बाहेरसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मशीन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी बंदोबस्त असतो. त्यामुळं लोकांचं गेट बंद राहून पलीकडं छोट्या गेटनी जर लोक आत गेली तर सर्व 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या तिनेवाडी रोडवर उभ्या होतात. त्या रोडची रुंदी कमी आहे आणि त्यामुळे त्या भागात पण नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे तिनेवाडीच्या आणि पुढं असणाऱ्या रहदारी राहणाऱ्या सर्व लोकांना जाण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळं वेळप्रसंगी काही वेळेस भांडणालासुद्धा सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये त्या क्रीडा संकुल फक्त क्रीडा संकुलच्या उपयोगासाठीच राहावं म्हणून आदरणीय कलेक्टर साहेबांशी मी तात्काळ बोलणार आहे. परंतु तत्पूर्वीसुद्धा तो भाग रहदारीचा असल्यामुळं आणि सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी अनेक महिला, पुरुष, अकॅडमीची मुलं त्या ठिकाणी येत असल्यामुळं तो जो भाग आहे कंपाऊंड ते आपल्या पश्चिमेची बाजू दोन्ही बाजूनी पाईप टाकून रस्ता रुंदीकरण करून कायमस्वरूपी तेवढ्या भागामध्ये म्हणजे कंपाऊंड क्रीडा संकुलचा अलीकडचा कॉर्नर ते तिनेवाडी साईडचा कॉर्नर पूर्ण रुंदीनं काँक्रिटीकरण्याचा विचार आहे. तशा दृष्टीनं ते क्रीडा संकुल आपला क्रीडा विभागाकडे प्रस्ताव करून तात्काळ लवकर त्याला मंजुरी घेऊन ती समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. ओके.